विचार नव्हता केला मित्रांनो आज नागपूरमधलं कार डिलिव्हरीचं शूट आपलं एवढं खतरनाक होईल म्हणून. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळी निघून जातो 5 वाजता आपण डायरेक्ट जिम मध्ये जायचं. तर आज होता आपला चेस्ट डे, आपण सगळं आपल्या चेस्टच्या एक्सरसाइज मारून टाकले. आता मित्रांनो मला एका भावाचा मेसेज आलता की रात्री तू 2 वाजेपर्यंत एडिटिंग करते म्हणे, एवढ्या सकाळी लवकर कसं काय उठते म्हणे. आपल्या भावाने एक नंबर प्रश्न विचारला, पण भावा ते मेहनत असते ना तेच करून राहिला तुमचा भाऊ. आता जिम वरून लवकर घरी आलोय नाही तर पटकन बनवून घेतो आपण मॅगी, कारण आपल्याला अजून जात होतं आज शूट मारायसाठी. इकडे आजकाल सगळ्याच्या मोबाईलवर अलर्ट येऊन राहिले ना, आम्ही डायरेक्ट निघून राहिलो एवढ्या उन्हीत शूट मारायसाठी. सगळ्यात पहिले तर आपल्या गाडीची आपण तहान बुजून देतो आणि डायरेक्ट निघून जातो आपण आपल्या एपी सिनेमॅटिक सोबत नागपूर जायसाठी. शोरूम काही माहित नव्हतं म्हणून गुगल मॅपचा सहारा घेतला आणि डायरेक्ट येऊन जातो आपण आपल्या शोरूम मध्ये. आपण आपल्या शोरूमचे क्लिप्स काढतो तेवढ्यातच आपल्या क्लायंटची एंट्री होऊन जाते. आपल्या क्लायंटचं म्हणणं असं होतं की तुमची क्वालिटी बाकीपेक्षा काही अलगच आहे म्हणे. बापरे म्हटलं, एवढी चांगली क्वालिटी देतो का आपण क्लायंटला. पटकन आपलं गिम्बल सेट करून टाकलं आणि लागून जातो पण आपले क्लोजअप शॉट घ्यासाठी. आता भावांना आजच्या शूटचा व्हिडिओ आपण आपल्या आयडीवर टाकलाय जो 18K+ व्ह्यू गेलाय त्याच्यावर. गाडीचे काही सिनेमॅटिक शॉट काढून घेतले. आजची होती आपली कियाची सोनेट. फायनली आपला फेवरेट शॉट म्हणजे कार रिव्हील शॉट आपण एकदम परफेक्ट कॅप्चर करून घेतो. आता गाडीचे रोड शॉट घ्यायला आलं तर नागपूरचं ट्रॅफिक एवढं भयानक आहे मित्रांनो, काही शॉट नव्हते आपले परफेक्ट. पण फायनली आपले रोड शॉट एकदम परफेक्ट आले आणि डायरेक्ट येऊन जातो आपण आपला गन्ने ज्यूस प्यायला. काय करता मित्रांनो, नागपूरची गरमी आहे का काय होय. चला तर मित्रांनो, तुम्हाला पण आपल्याकडून शूट करून घ्यायचं असेल तर डायरेक्ट DM करा आपल्याला. मग असा एवढंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.